की आहे। जंगल में पतंग की जो राग रही थी वो जेसीबी से उखाड़ कर फेंक दिया गया था काफी तादाद में। क्या वीड है कोई पर्टिकुलर प्रजाति अपने फॉरेस्ट एरिया में ज़्यादा एरिया ऑक्यूपाई कर रही है और बाकी नहीं आने दे रही मेंबर्स। प्रवेशद्वार आहे ते टायगर मॅडम काय सांगणार जर अंतर्गत नवीन एक गेट सुरू करण्यात आलं पर्यटकांसाठी आणि घुमण्यासाठी मुख्य स्टार्टिंग पॉईंट आहे। तर मला वाटतं 7 प्रवेशद्वार सुरू करायचे, 4 मध्ये सुरू करायचे या संपूर्ण या दोन्ही गेटांमध्ये गोंदिया मंडळामध्ये NTR हे पहिलंच बफरमधलं गेट आहे। या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम आहेत आणि या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत। त्याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू करणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे जोडता येते आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना। त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुंबन जो तलाव आहे आपलं धरण आहे आज तिकीट सुरू झाल्यामुळे किती सफारी होणार आहे प्रकाशांना आपल्याला काय किती गाड्या जातील आणि दर्शन त्यामध्ये होऊ शकतं। पालेकर सीन पण होता सकाळी आणि संध्याकाळी टायगर 5 गाड्याचे सध्या सुरुवातीला आम्ही हे ठेवले आहे आणि अच्छा सध्या काउंटर आणि नंतर ऑनलाईन होईल। सर मधल्या काळामध्ये या ठिकाणी 2 टायगर सोडण्यात आले होते, एक पळून देखील गेले, स्थलांतरण झालेलं आहे। अशा वेळेला पर्यटकांसाठी आपण मग काय अजून उपाययोजना करणार आहात? त्यामध्ये एक तुम्ही हे लक्ष ठेवा की